नमस्कार, रामराव, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता रात्रीचे 9:30 वाजले. गावामध्ये रोज कीर्तन चालतं, तर आज आज गजानन महाराजाच्या सप्त्याचा आजचा हा 5वा दिवस आहे. बाकी चला मंदिरात जाऊया आता आणि रेकॉर्डिंग करूया तिथे. देवेंद्र महाराज हे सुद्धा आहेत. इकडं ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराज असे आमचे गुरुवर्य असणारे संजय महाराज असतील, तसे गणूजी महाराज असतील. इकडे आमचे आता सर्व मामात आहेत. सगळ्यांचे नाव काय घेत बसणार, सगळ्यांचे नाव घ्यायचे बसणार आधीच उशीर झाला. परत टाइम द्या. सगळ्यांचे नाव घेत बसता आहे जगी. अहो धन आलं की मान येतोच, नाहीतर पाय गुजराती म्हणे महाराज. पैसा वालानी बकरी मरे तो गामे जाणे, गरीब की छोकरी मरे तो कोई ना जाणे. बरोबर का? अहो एखाद्या श्रीमंताची जर का शेळी नेली तर अख्खं गाव त्या पाटलाच्या वाड्यात जमा. का हो पाटील, कस काय मेली शेळी? याचं शेळी मेल्याचं पेपरला. आणि शेळी मेली कितीची माहिती का महाराज? 1400. आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाण्याचा खर्च 28 रुपयाला. सांगा ना काय भाव पडली शेळी? पण शेळी श्रीमंताची आहे. पैसा वालानी बकरी मरे. पण त्याच गावात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबाच्या घरची एकुलती एक मुलगी मरण पावली, पण कुणीही गेलं नाही. अहो दिवसभर लढले मायबाप, शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघितली, कुणीही गेलं नाही. शेवटी बापन असं प्रेत उचललं, मायनं खोरं टोपलं टिकाऊ हातामध्ये घेतलं आणि पहाटे 4 वाजेपर्यंत दफनविधी चालला त्या मुलीचा स्मशानभूमीमध्ये. आणि दफनविधी करून घरी आल्याच्या नंतर कालपासूनचे ती उपवासी मायबाप तांब्या तांब्या पाणी पिलं, आपल्या लेकीच्या आठवणीत लढत असते. पण गावातलं कुणीच चौकशी करायला नाही. का बरं? तर बकरी श्रीमंताची आणि मुलगी गरीबाची म्हणून एवढा फरक पडतो महाराज धनानी. अरे काटा किंवा अमीर को तो डोळे लोक हजा, निर्धन गिरा पर्वत से तो कोई ना जाए. अरे एखाद्या श्रीमंताला जर का काटा मोडला तर हजारो लोक विचारपूस करतील, का हो पाटील बरं आहे का पाय? हो पाटील, पाटील आहेत का पाटील कोणी? बरं आहे काय? अरे मरतो का तुमचा पाटील एका काट्याने स्मशानभूमीत? पण इथं काटा चुभा आमिर को. खरं म्हणलं तर या जगात तसंच आहे बघा. जो मोठा आहे त्याचीच वाहवाही आहे. मी तर म्हणतो ही पूर्वीपासूनची वैशिष्ट्यबाजी आहे. खरं सांगा ना, बरोबर नाही? गिरीधर नाव कोणाला पाहिजे होतं का मामा सर? मग रात्रीचा जोडणार गिरी आणला तो हनुमान. कृष्ण परमात्म्याने लावली ती फक्त करंगुळी आणि बाकीच्या काठ्या लावल्या गोपाळांनी. पण झालं काय माहितीये का? काठ्यावाल्याचे नाव गेले बाजूला आणि करंगुळी विभीषण को लंका दी, हनुमान जी को ती. म्हणून बढवलं की होत बढाई. नाहीतर तुम्ही अजूनही सुद्धा पहा, आपल्या देशाचा एखादा प्रमुख जर संडास ते बाथरूम एवढा प्रवास त्याने पायी केला तर पेपरला येऊ शकतं की काल बायखेडा या ठिकाणी अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम एवढा 50 पावलाचा प्रवास पायी केला. असं पेपर जरी चालून गेला तरी कुत्र विचारत नाही. का बरं? तर पढवून की होत बढाई. म्हणून संपत्ती जरूर कमवा बरं का बाबा. अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी दुसऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ म्हणजे अर्थ आहे. आणि त्यालाच आपण धन म्हणतो. आणि एकदा का धन न कळत आमच्या नामदेव महाराज याच्याकडे लक्ष जातं. नामदेव महाराज म्हणतात, बाबांनो अरे तुमचं प्रारब्ध अनुकूल असल्यामुळे तुमच्याकडे धन भरपूर आहे. आणि धन भरपूर असल्यामुळे तुम्हाला तालुक्यात नाही बरं का, तालुक्यात नाही
जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला मान आहे. मग तेथे अरे जगने बुलावा हरी का, अरे बुलावा हरी का, थोड़ी भी कुछ जाना पड़ेगा, थोड़ी भी कुछ म्हणून नामदेव महाराज एक प्रश्न करतात. तो प्रश्न कुठला अभंगाचा? लोक म्हणतात नाचण्यासाठी डीजे पाहिजे, वहाड दिवस. अरे पण आतापर्यंत याच्यावर कोणी संशोधन केलं का? अरे उमर बड़ नहीं है, इसका जवाब मौत धन करून ठेवण्यात जातो होतं. सोन्याच्या मुळा खायचं म्हणलं तर सरुंगती मध्ये लागत. हे ठिकाण नाही. कुणाला जर याच्यातलं करून ठेवायचं असेल तर आत्ताच माहिती घेऊन घ्या. कारण उद्याचे कीर्तनकार हे सांगत नाही आणि कीर्तन झाल्यावर मला हे विचारू नका, आत्ताच लिहून घ्या. आणि मग ते कणिकीचा नागोबान कणिकीचं कोंबड ठेवलं, मेलं तरी कुठं ठेवलं सांगत नाही. ठेवलं का देहातून जातो प्राण आणि पुत्र पोसे कोटी धन, याचाच अर्थ. मग त्या धनाचे दोन वाजतात, एक नागोबा आणि एक कोंबड. मग त्यांना जीव फुटतो. कधी जीव फुटतो? म्हातारा जर न सांगता मेलं तर. म्हणून सांगतो, सांगून जाचा. आणि इकडं तिकडं नका सांगू, मला सांगा फक्त, मी व्यवस्थित पण लावतो. आणि मग त्या नागोबाला कोंबड्याला जीव फुटतो. मग लोक म्हणतात गड्या तिथं घर नाही, दार नाही, वस्ती नाही, तरी पहाटे कोंबड वरटत.
समजून जायचं की ते जनावरच आहे. कधी कधी बापू आपण असंही म्हणतो, अरे बाप एवढा लांब साप, अरे आजपर्यंत बघितला नाही. सांगतो तिथं जेसीबी लावा.